आपण शांत चित्ताने जिथे आहात तिथे शांत चित्ताने हे शिवव्याख्यान ऐकून घ्याल ही अपेक्षा बाळगते. आवाज वाढवा, थोडंसं इको असू द्या. शांतता राखा. जिथे जहाल आवाज येईल तिथे थोडंसं इको वाढवत जावा, बस. छत्रपती श्री शिवाजी महाराज की आवाज येऊ द्या. छत्रपती श्री शिवाजी महाराज की वा. आणखीन जोरात आला पाहिजे. तिथीनुसार जरी महाराजांची जयंती या नरेगाव नगरीमध्ये होत असेल ना, तरी आपला जल्लोष 19 फेब्रुवारी दिनी ज्याप्रमाणे होता ना त्याचप्रमाणे असला पाहिजे. वा, आवाज ओके, धन्यवाद. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना या मातीतील नवतरुणांच्या व छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मनात अंकुरित केल्या, त्या राष्ट्रमाता, राजमाता, विश्वमाता माँसाहेब जिजाऊ, सबंध भारताचे आराध्य दैवत आदिशक्ती आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, राष्ट्रमाता, विश्वमाता माँसाहेब जिजाऊंच्या प्रेरणेने, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याने, असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाने उभं केलेलं अधिराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. मंचावरील विराजमान आसनस्थ वरिष्ठ हिंदुत्ववादी नवतरुण बांधव आणि तमाम माझ्या माता भगिनी, प्रथम तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शिवमयाने भगव्या शुभेच्छा. जिथे टाळ्यांचा गडगडाट व्हायचा आहे ना, तिथं आवाज कडाडून आला पाहिजे. हेच टाळ्यांचे गडगडाट एका व्याख्यात्याच्या, शिवव्याख्यान करणारे असतील किंवा कीर्तनकार असतील किंवा प्रवचनकार असतील, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ही तुमची टाळ्यांची गडगडाट असते. म्हणून जोरदार टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना या मातीतील नवतरुणांच्या व छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मनात अंकुरित केल्या, त्या राष्ट्रमाता, विश्वमाता माँसाहेब जिजाऊ, परकीय सत्तेत राहुनी ज्यांनी स्वातंत्र्य राज्य स्थापनेची महत्वाकांक्षा उरी बाळगले, ते छत्रपती शहाजीराजे भोसले. 40 दिवस मरणातना सहन केले पण स्वतःचा धर्म नाही त्यागले, असे रणधुरंदर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध. 40 दिवस मरणात्मेमध्ये असून देखील शंभूराजेंनी आपलं धर्म नाही त्यागले आणि हेच वारसा ज्यांनी दिले, असे असणारे प्रपंच आणि परमार्थ एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत हे जगाला समजावून सांगणारे आणि तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे गुरुवर्य असणारे जगद्गुरु तुकोबाराय. नैराश्य हे तलवारीवर जमलेल्या धुळीप्रमाणे आहे आणि ती धूळ वेळीच झटकून टाकली तर आपले जीवन पुन्हा नव्याने धार तलवारीसारखे बनू शकते हे जगाला समजून सांगणारे आणि एवढंच नसून ज्यांनी रशियामध्ये जाऊन आपल्या महाराजांचा प्रथम पोवाडा ज्यांनी गाजवले असे असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. खरं तर भारताचा संविधान लिहिताना मला फारसा त्रास झाला नाही. काय? भारताचा संविधान लिहिताना मला फारसा त्रास झाला नाही हे ठणकावून सांगून ज्यांनी संविधान लिहिले असे संविधान शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्त्व समजून देणारे सावित्रीबाई फुले आणि आपल्या महाराजांची समाधी ही रायगडावरती आहे, ज्यांनी प्रथम शोधित काढले आणि प्रथम शिवजयंती ज्यांनी साजरी केले असे खरे सूर्य असणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. खरं तर भारतातच नसून प्रत्येक देशापर्यंत जाऊन, प्रत्येक विदेशापर्यंत जाऊन आपल्या प्रत्येक महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याई होळकर आणि आपल्या सर्वांचं वैभव असणारे, नवतरुणांचं आदरस्थान असणारे राजगुरू सुखदेव, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद या सर्व महापुरुषांच्या महान कार्यास, उच्च विचारास मी कुमारी शिवव्याख्याती प्रेरणाताई पंडित भोसले तोरणा आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गर्जनेने विनम्र अभिवादन करते. खरं तर महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि फक्त महाराष्ट्रातच नसून संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून 2 वेळेस केली जाते.
एक तिथीनुसार आणि एक तारखेनुसार. अहो मी तर म्हणेन महाराजांची जयंती ही 365 दिवस केली तरी अपुरेच आहे. कारण आपले राजे रयतेसाठी रोज झुंजायचे आणि रोज प्रत्येक संकटातून झुंजून बाहेर पडायचे. गोहत्या, स्त्री हत्या, ब्राह्मण हत्या यावर मात घालण्यासाठी कोणीच वाली उरला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली गेली पाहिजे. पण आजची वस्तुस्थिती तर अशी झाली आहे की 60 ते 70 वयोगटातील वयस्करांनी जावं देवळात. कशासाठी? हरिपाठ आणि काकडा करण्यासाठी. 40 ते 50 पुरुष असतील तर हे गावातल्या राजकारणाच्या मागे पुढे करणार. स्त्री असेल तर चूल आणि मूल यातच आमची आईताई दंग आहे. आता आले 30 ते 40 हे व्हॉट्सअपचे ग्रुप चालवण्यात व्यस्त, व्हॉट्सअपचे स्टेटस लावण्यात पुरुष व्यस्त. आणि स्त्री असेल तर माझ्या नवऱ्याची बायको तुझ्यात जीव रंगला आणि माझी तुझी रेशीम गाठी त्या टीव्हीच्या मालिकेमध्ये आमच्या आयातया दंग झाले. आता आले नवतरुण बांधवांना सवय 19 ते 25 वर्ष आमचं असं चालू आहे. तो तिचा तर ती त्याची, मग बाबा तुझा कोण? अरे काय बेधुंद झालं आपण. पण कशात हेच आपल्याला कळत नाहीये. मग झालंय काय? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशा विचारांचं प्रबोधन करणारे आज कुठे संत श्रेष्ठ नामदेव महाराज दिसून येत नाहीये. पण आवाज वाढवली जे तुला इच्छी शपथ आहे असं म्हणणारे पोर मात्र आज चौकात चौकात दिसतात. अरे अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख जाता हूं असं म्हणणारे भगतसिंग आज आपल्याला कुठे दिसून येत नाहीयेत. पण तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती असं म्हणणारे पोर मात्र आज कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये, कॅफेमध्ये, क्लबमध्ये दिसून येतात. आणि ही सर्व वर्तमान वस्तुस्थिती पाहिली ना तेव्हा कुठेतरी सांगावं असं वाटतं मला की शिवतंत्र हा जगण्याचा मूळ मंत्र आहे. आणि शिवरायांची जयंती साजरी करताना हे पुणे अक्षरशः कंकाल झालेलं पुणे होतं. आणि याच भूमीवरती गोमाता सुरक्षित नव्हती. विनाकारण शेतकऱ्यांचं अन्न उद्ध्वस्त व्हायचं. शेतकरी बळीराजा सुखी नव्हता. शेतात आलेलं धान्य घरात येत नव्हतं. घरात आलेलं धान्य पोटात जात नव्हतं. आणि पोटात गेलं ना तर ते पचत नव्हतं. कारण केव्हा या गणिमियांच्या तलवारीचा खा मानेवर बसेल याचा भरोसा नव्हता. आणि अशात माँसाहेब जिजाऊंनी आई शिवाई देवी पुढे जावं, साकडं घालावं, मागणं घालावं आणि म्हणावं, हे शिवाई देवी, हे शिवाई देवी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, दीनदलितांचं राज्य येण्यासाठी, शेतकरी बळीराजा सुखी होण्यासाठी माझं पोटी एक पुत्र दे. ज्याप्रमाणे तू चंड मुंड महिषासूर सारख्या असुरांचा वध केली ना त्याचप्रमाणे माझ्या उदरी जन्माला येणारा पुत्र या नराधमांचा वध करेल असा एक मला पुत्र दे. आणि आई शिवाई देवी पुढे घातलेल्या साकडेला आई जगदंबा पावली. आणि फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार मराठ्यांच्या इतिहासातील हिंदूंच्या हिंदवी स्वराज्यातील एक सुवर्ण दिवस प्रकटला. आणि तो सुवर्ण दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. आपल्या बाळ शिवबाराजींचा जन्म झाला किल्ले शिवनेरीवरती. विजयश्री विराजित सकळ गुणमंडित भोसले कुळावतंस श्रीमान छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आवाज झाला पाहिजे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजीराजेंना झाला, पुत्र या घडवलं गेलेल्या हिंदवी स्वराज्यातील प्रजेला झाला. सगळीकडे सनई चौघडे वाजू लागले. सगळीकडे आनंदी आनंद वातावरण पसरलं. पण याच भूमीवर शिवरायांच्या जन्मापूर्वी 5 सुलतानी सत्ता थया नाचत होत्या. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमामशाही हे शाया नाचत होत्या. आणि अशात माँसाहेब जिजाऊंनी बाळ शिवबाराजेंना घेऊन या पुण्यात आल्या. पुण्यात राहू लागल्या. उद्ध्वस्त कंकाल झालेले हे पुणे होतं. आणि यात माँसाहेब जिजाऊ राहू लागल्या. सर्व शेतकरी बळीराजाला सांगू लागल्या. सर्वसामान्यातील सर्वसामान्य जनतेला माँसाहेब जिजाऊ पटवून देऊ लागल्या. अहो बिनधास्तपणे या पुण्यात या. जे व्यवसाय करायचं तो व्यवसाय बिनधास्तपणे करा. जर शत्रू आलाच ना तर त्या नराधमांचं खावा अगोदर मी अंगावर झेलेल इतका विश्वास माँसाहेब जिजाऊंनी सर्वसामान्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात बिंबवले होते. शून्यातून विश्व माँसाहेब जिजाऊ घडवले होते आणि ते विश्व शिवरायांकडून घडून घेतले होते. अहो मातीमधील रोवलेलं प्रहार काढून गुलामीच्या छाताडावर वार करून आपल्या माँसाहेब जिजाऊंनी काय निर्माण केले तर स्वराज्य निर्माण केले. मग स्वराज्य म्हणजे काय? अहो स्वराज्य
500 म्हटलं तरी बस. हाता पायाच्या खांडोळ्या हव्यात, रयत जुलमात बुडून जावी, आया बहिणींचे लत्तरे बेशिला टांगले जावेत आणि अशात छत्रपती घडणं गरजेचं होतं. पण छत्रपती घडण्या अगोदर त्या छत्रपतींना घडवणारी अगोदर मासाहेब जिजाऊ कळून घेणं आज काळाची गरज आहे. आज आपली पात्रता मासाहेब जिजाऊंची उरली आहे का हो? प्रश्नचिन्ह उभारलं जातं आपल्या समोर. नाही उरली आहे, माफ करा मी असं म्हणत आहे, पण मासाहेब जिजाऊंची पात्रता होण्याची आपली पात्रता नाही उरली असं म्हणण्याचं कारण काय? कारण आज मॉडर्न जमाना झाला आईताई. का तर आज आमची आईताई नऊवारीतून सवारीत आली, सवारीतून सलवार चुडीत आमची ताई आली, सलवार चुडीतून लेगिन्स टॉपवर आमची ताई आली आणि या सगळ्यात डोक्यावर असलेलं पदर तर केलंच गेलं, पण छातीवर असलेली ओढणी देखील आज आमच्या ताईंना ओल्ड फॅशन वाटून राहिलीये. अहो सिटी आहे, आला तर राग येऊ द्या, पण सत्य वर्तमान वस्तुस्थिती हीच होऊन गेली आहे. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं, जिजाऊ कोण होत्या? जिजाऊ जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती, ऊ म्हणजे ऊर्जा शक्ती, ज्यांनी जिद्दीवर जागृती केली, जागृतीवर ऊर्जा शक्ती निर्माण केली ना, त्या जिजाऊ होत्या. आपण म्हणतो आपल्या पोटी शुभाराजे जन्मास यावं म्हणून, पण त्या शुभाराजेंना घडवणारी जिजाऊ होण्याची आपल्यात पात्रता उरली नाहीये. पण आज आम्हाला आनंद वाटतो या नरेगाव नगरीमध्ये येऊन, का तर या नवतरुणांचा जल्लोष आहे हा. यांना वाटलं नाहीये का हो मस्त तिथीनुसार शिवजयंती आहे, मस्त डीजे लावावं, एन्जॉय करावं. पण आज तुम्हा आम्हाला कळून चुकलंय की प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या हे कुठल्या डीजेवर गाण्यावर नाचून नाही, तर इतिहास वाचून आणि शिवचरित्र साजरा करून साजरी करणं काळाची गरज आहे. हे आज तुम्हा आम्हाला कळून चुकलंय आणि म्हणून या नवतरुण बांधवांसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट होत्या. मी काय सांगत होते, जिजाऊंनी घडवलं शिवरायांना, पण आज आपण आपल्या बाळांना घडवतो का? नाही घडवत. आज आपण सर्वजण सोशल मीडियावरती आहोत. त्या सोशल मीडियावरती गेल्यानंतर आपल्याला कळत न कळत इंस्टाग्राम नावाचा प्लॅटफॉर्म आहे, त्या इंस्टाग्रामवरती रील नावाचं प्लॅटफॉर्म आहे, त्यावरती एखादा रील स्क्रोल करता करता, यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ स्क्रोल करता करता एखादी तरी चिमुकली एवढ्या 7-8 वर्षाची येते आणि नको त्या गाण्यावरती नाचते. आता नवीन ट्रेंड आले पोरांनो, छोट्यानो, नवीन ट्रेंड आले, धोपर वर करायचं, आवाज घालून देऊ नका, धोपर वर करायचं, कंबर खाली वाकवायचं आणि गाणं वाजतं. कुठलं ते ट्रेंड फॉलो केलंय का तुम्ही? धोपर वर करायचं, पोरींनी जास्त फॉलो केलं. धोपर वर करायचं, कंबर खाली करायचं आणि गाणं कुठलं वाजतं? रील बाय बायलो मे वाजतं की नाही? केलं नाही ट्रेंड फॉलो? हुशार आहे तो आपल्या नरेगाव नगरीतील पोरी. जोरदार टाळ्यांचा गडगडाट होत्या. त्या रील नावाच्या प्लॅटफॉर्मवरती येतो आणि नको त्या अश्लील गाण्यावरती आज आपल्या पोरींना नाचायला लावतोय. आता सगळं काही बरं वाटतं, आमची पोरगी नाचत आहे, 7-8 वर्षाची आहे, ठुमके मारत आहे, कंबर हलवत आहे, आमच्या मायबापांना बरं वाटतं. पण हीच पोरगी आपल्या हाताबाहेर जाईल ना, तेव्हा कुठेतरी वाटतं की हिला जागच्या जागी थांबवलं असतं तर वेळ आपल्या घरापर्यंत आली नसती. आणि म्हणून सांगणं आपली पोरगी मोठी होत आहे तर ती सुंदर कसं दिसलं पाहिजे, ती साडी कसं घातलं पाहिजे, ती स्वयंपाक कसा केला पाहिजे, ती लिपस्टिकचा शेड कसा लावला पाहिजे, हे शिकवण्याबरोबर आपल्या पोरीला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवा. सार्वजनिक ठिकाणी नजर वाकडी करून पाहणाऱ्या समाज घटकांना खाली कसं लढलं गेलं पाहिजे हे देखील शिकवा. आणि आपल्या घरातील मुलीला सक्षम बनवा, काळाची गरज आहे. आज त्याच जिजाऊ उरल्यात का या गोष्टीची खंत कुठेतरी वाटते. आज आमचं पोरग दिवा दिवा दीपत्कार कानी कुंदल मोतीहार हे बोल बोलण्या अगोदर, नन्ना मुन्ना राय हो देश का मी सिपाही हूँ हे बोल बोलण्या अगोदर आमचं पोरग म्हणतं पिंकी झाली पैसेवाली, सिला झाली जवान, अप्पाचा विषय हाय आणि सरकार तुम्ही मार्केट केलाय जाम. या पलीकडे आमच्या पोरांच्या तोंडामध्ये दुसरे शब्दच नाहीयेत. मी नेहमी एक वाक्य बनवत असते, आज आपल्या घरामध्ये आहे नाही ते फर्निचरने आपलं अक्षरशः घर भरलं गेलंय, पण त्याच फर्निचरच्या घरामध्ये 50 रुपयाचं पुस्तक आज आमच्या पोरांच्या हातामध्ये आपण देत नाही. आता तुम्ही लई मागचंच बोलताय ताई म्हणता, हरिपाठ राहिलं नाही आमच्या पोरांच्या हातामध्ये, शिवचरित्र राहिलं नाहीये, ज्ञानेश्वरी गाथा आपल्या पोरांच्या हातामध्ये आपण देत नाहीये. मग आता म्हणाल ताई लई मागचं बोलताय, आता पुढचं बोलताय. शालेय पुस्तकं देखील आज आमच्या पोरांच्या हातामध्ये उरलं
बाळ म्हणजे शिवबा. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यासारख्या नराधमांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा खाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यासारख्या शासनांचा कळस म्हणजे शिवबा, सर्व धर्म सहिष्णुतेचा आधार आणि अभिमान म्हणजे शिवबा, कर्तनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, त्या अफजल्याचा कोथळा फोडणारा वाघ म्हणजे शिवबा, तुमचा माझा अवघ्या विश्वाचा पाप म्हणजे शिवबा. त्या पापाला घडवणारी माँसाहेब जिजाऊ होती. त्या माँसाहेब जिजाऊ आज होणं अत्यंत काळाची गरज आपली आहे. आणि शिवरायांच्या संस्काराबाबतीत जर सांगायचं झालं ना, बरेच लेखकांनी लिहून ठेवलेत. काय रुजवले होते माँसाहेब जिजाऊंनी संस्कार, ते लेखकांनी